मित्र जोडा. एक तरी मित्र असा जोडा जीवनामध्ये थोडासा उभं आला की हक्काने त्याच्या घरी जाता आलं पाहिजे. आणि त्याच्या घरात जाऊन विचारायची गरज नाही, किचनमध्ये जाऊन आपल्या हाताने डब्यामधून पोळी आणि चटणी का असे ना ते घेऊन 2 घास खाता आले पाहिजेत, एवढा हक्क असावा. आणि असा ज्याला मित्र नाही काही काम नाही त्याचं. मग रायनात काय आणि गयात काय? काही काही सांगतात नाही नाही आपले मित्रच नाही. अरे तुला काय तुम्हाला कांडन खांड येडे. रामाचे मित्र होते, विभीषण मित्र होते, सुग्रीवजी मित्र होते, निषादपती गुहराज मित्र होते रामजींचे, हनुमानजी मित्र होते. हनुमानजींना काय सांगितलं की मित्र तुम्हाला किती प्रिय आहे? तुम मम प्रिय बर तही समभाई, तुम मम प्रिय बर तही समभाई, मम प्रिय बर तही समभाई, तुम मम प्रिय बर तही समभाई. काहीही करा, पुरुषांना विरंगुळा म्हणजे मित्र आहे, स्त्रियांना माहेर आहे. माऊलींनी काय केलं माहितीये का? बुद्धीला मैत्रीण बनवलं. प्रयत्न तर करा, ज्याच्या त्याच्या बुद्धीला मित्र करा. दुसऱ्यां बुद्धीवर कव चालच्यात. काही काही ठिकाणी तर आडवं तिडवं बोललं जातं. लहान पोरग जर ऐकत नसलं तर बाया त्याला मुद्दाम मारतात, मुद्दाम त्या पोऱ्याला मारतील त्यानं भांग पाडताना. नीट उभा राहणार आहे, मरी जायचो. दुसऱ्या बुद्धीवरच चालचे का मरस्त? कोणले बोल राही नाही बहीण. त्याले नाही, बुद्धी अशी उड्या मार राही नाही, या डोक्यावर तीन त्या डोक्यावर. बुद्धीशी मैत्री करा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मग मनाने बुद्धीचं ऐकलंय, एवढी बुद्धी ताब्यात. आता विचार करा, जी बुद्धी स्थिर असेल, बुद्धी स्थिर झाल्यानंतर प्रश्न सुटतात, प्रश्न निर्माण होत नाहीत. एकाने तर विचारलं होतं मला, म्हण महाराज सुतक मा पाय पडतायस का म्हणे. मग पिठान पहिलेच तू मरी घ्या. मग